बार्शी तालुक्यातील झाडीमधील क्षेत्र उपळे दुमाला येथील 19/7/2023 वार बुधवार गणेश आप्पा मते यांच्या शेतात गट नंबर 338 शेतीमध्ये केले अतिक्रमण व केला रात्रीत रस्ता तयार। याबाबत गणेश मते यांनी तहसील ऑफिस ठिकाणी अर्ज केला, तसेच पोलीस स्टेशन वैराग या ठिकाणी NCR दाखल केली आहे। त्याचबरोबर त्या ठिकाणचा मंडळ अधिकारी उपळे दुमाला HC फुलारी यांच्यामार्फत पंचनामा करण्यात आला। गणेश मते यांनी स्पष्ट सांगितले, माझे वडील ICU मध्ये ॲडमिट असताना मला न विचारता हा रस्ता करण्यात आला आहे। रस्ता करतेवेळी माझ्या शेतातील 4ही बांध फोडण्यात आले आहेत, तसेच शेतातील बांध फोडल्यामुळे माती वाहून गेली आहे। त्यामुळे माझ्या शेतात अतिक्रमण करणाऱ्याविरुद्ध योग्य ती कारवाई व्हावी व झालेली नुकसान भरपाई मिळावी। प्रतिनिधी राहुल गुरव, DR न्यूज। तसेच आपल्या भागातील बातम्यांसाठी संपर्क 9689322503। त्यामुळे न्यूजमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत। प्रतिनिधी राहुल गुरव, गौडगाव। विषय आहे झाडीम, बार्शी तालुक्यातील झाडे गावामधला गणेश मते यांच्या शेतामध्ये निम्म्या रात्री रस्ता करण्यात आला आहे। तो कसा करण्यात आला, त्यांना विचारपूस केली की नाही याची संपूर्ण माहिती आपण त्यांच्याकडून ऐकूया। शेतकरी आपल्यासोबत आहेत, सर्वप्रथम त्यांचं नाव आपण घेऊया। नमस्कार, मी गणेश आप्पा मते, झाडी या गावचा रहिवासी असून माझे क्षेत्र उपळे दुमाला हद्दीत आहे। गट नंबर 338। माझी क्षेत्राची खरेदी 2004 आणि 2008ची आहेत। तेव्हापासून ज्या वेळेस मला खरेदी करून दिलेली आहे तो बांध 1.5 फुटाचा होता। त्याच्यानंतर अचानक मागच्या महिन्यातील मेमध्ये झाडी या गावातील विजय बापूराव सांगोळे आणि बार्शी येथील अजित नारायण गपाट या दोघांनी मध्यरात्री झाडी गावातील JCB आणून तो बांध फोडून पूर्णतः तिथं 10 ते 15 फुटाचा रस्ता केला आहे। विचारपूस केली की नाही तुम्हाला? काय विचारपूस कोणतीही केलेली नाही। मी आणि माझे वडील ICU मध्ये हॉस्पिटलमध्ये असताना त्यांचा कोणताही फोन नाही किंवा काही नाही। तसं असताना त्यांनी सर्व हे प्रोसेस केलेली आहे। मी आल्यानंतर पाहिल्यानंतर मी गौडगाव पोलीस स्टेशन व वैराग पोलीस स्टेशनला NC दाखल केलेला आहे। त्याच्यानंतरही त्यांनी 8 ते 10 दिवसांनी नारेवाडी या गावातील दुसरा JCB आणून माझ्या क्षेत्रातून जाणारा ओढा अडवून जो काय रस्ता पूर्ण करून घेतला आहे। त्याचबरोबर माझ्या क्षेत्राच्या दक्षिण बाजूने जाणारी भोगावती नदीचा जो मोठा बांध आहे तो फोडून तिथेही रस्ता केलेला आहे। यातून माझे जे काय सर्वस्व नुकसान झालेलं आहे यास जबाबदार झाडी येथील आणि बार्शी येथील हे 2 व्यक्ती असणार आहेत। तसेच पावसाळा सुरू झाल्याने माझ्या क्षेत्राच्या मधून जाणारा ओढा व दक्षिण बाजूने जाणारी भोगावती नदी यास जर पाणी आले तर माझ्या क्षेत्राचे 4ही बांध फोडल्यामुळे माझ्या क्षेत्रामध्ये कोणत्याही प्रकारची काळी माती राहणार नाही। तसेच मला त्यामुळे पेरणीही मी केलेली नाही। यात सर्वस्वी माझे नुकसान होत आहे। प्रशासनाकडून याची मी 3 वेळा तहसीलला अर्ज करून प्रशासनाकडून कोणतीही दखल घेण्यात आलेली नाही। पंचनामा एकदा झाला, तोही पंचनाम्याची पूर्णतः प्रोसेस काही कंप्लीट करण्यात आलेली नाही। असे असून माझे पावसाळ्याच्या दृष्टीने नुकसान होईल ह्या कारणास्तव मी आज दुपारनंतर किंवा उद्या सकाळी JCB आणून आहे ती पूर्वस्थिती परिस्थिती करून घेणार आहे, जेणेकरून माझ्या क्षेत्राचं कोणतंही नुकसान होणार नाही। माझ्या क्षेत्रात आता झालेल्या लहान पावसामुळे 2 ते 3 ठिकाणी मोठे बांध फुटले आहेत। असे असून देखील जर मी शांत राहिलो पुढील काळात तर माझे सर्वस्वी नुकसान होणार आहे। मी एक मध्यमवर्गीय शेतकरी असून माझी फक्त इथे 1.74 आर एवढीच जमीन माझ्याकडे आहे। ते माझी उदरनिर्वाहाचं पूर्णतः साधन आहे। असे असून जर त्यांच्याकडून माझं नुकसान होत असेल तर यास प्रशासनानं गंभीर दखलबाब घेऊन लवकरात लवकर त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, एवढी माझी प्रशासनास नम्र विनंती।
विनंती आहे. अर्ज कुठं केला तुम्ही? अर्ज मी वैराग पोलीस स्टेशन गौडगाव ओपी आणि महसूलला केला, बार्शी तहसीलला केलेला आहे. तहसीलचं उत्तर काय आलं का नाही तुम्हाला? तहसीलचं कोणत्याही प्रकारचं उत्तर आलं नाही. फक्त सर्कल फुलारी साहेब यांनी एकदा पंचनामा करून गेलेले आहेत. परंतु पंचनामात त्यांनी सद्यस्थिती पूर्णतः मांडलेली नाही की माझ्या शेतात अतिक्रमण करून रस्ता केलेला आहे, माझ्या शेताचे बांध फोडलेले आहेत, नदीमुळे यांचं नुकसान केलेलं आहे, अशी कोणतीही त्यांनी गंभीर बाब याच्यामध्ये दाखल केलेली नाही. बांध किती जागी फोडले तुम्हाला? माझे 4 जागी मोठे बांध फोडलेले आहेत क्षेत्राचे आणि 2 ठिकाणी रस्ता केलेला आहे आणि त्यासोबत माझ्या क्षेत्रातून जाणारा जो ओढा आहे तो ओढा पूर्णतः अडवलेला आहे. त्याच्यामध्ये 2 नळ्या फक्त लहान टाकलेल्या आहेत ज्याच्यामुळं पाणी जाणार नाही. सर्वस्वी जाडे गावातील शेतकऱ्यांना माहित आहे की नदीच्या कडील क्षेत्र असल्यामुळे इथं पाणी किती प्रमाणात येतं. तेवढ्या प्रमाणात जर त्या 2 नळ्यातून पाणी जात असेल तर ती विचार करण्याची गोष्ट आहे. प्रतिनिधी राहुल गुरव, गौडगाव, धन्यवाद.